आपण कळू शकतो. त्यांना वाटतं की आता मी जन्मलो होतो पुरुष म्हणून, पण आता मला असं वाटतं की मी स्त्री आहे. तुम्हाला जे वाटतं ती सत्यता नाही आहे. तुम्ही तुमच्या फिलिंगवर जाऊ नका. आता समजा कोणाचं लग्न झालं आणि त्यांनी जर म्हटलं, एक दिवस उठून म्हटला की मला असं फिलिंग होतं की माझं लग्न झालंच नाही आहे, तर प्रियानो, ही सत्यतेला घडून गोष्ट नाही आहे. तुम्ही पुरुष म्हणून जन्माला, शेवटपर्यंत तुम्ही पुरुष म्हणून तुमचं अस्तित्व असेल. तुम्ही स्त्री म्हणून जन्माला, शेवटपर्यंत स्त्री म्हणून तुमचं अस्तित्व असेल. आपण वाचूया रोमकरांचे पत्र अध्याय 12 वचन 2. या जगाच्या रीतीप्रमाणे वागू नका, पण तुमच्या मनाचे नूतनीकरण होऊन तुमचे रूपांतर व्हा. या जगाच्या रीतीप्रमाणे वागू नका. हे जग काय म्हणतं त्यानुसार चालू नका. कारण जग म्हणतं चालतं पाप केल्यावर, जग म्हणतं चालतं व्यभिचार केल्यावर, जग म्हणतं चालतं समलिंगित असल्यावर. तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागू नका, पण पवित्र शास्त्र काय म्हणतं आहे त्या अनुसार